आणि आता घेऊयात वेगवान आढावा दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा। विधान भवनामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं। विधान भवनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलेलं आहे। दरम्यान या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रण असून देखील त्यांनी दांडी मारली। उद्धव ठाकरेंच्या गैरहजेरीवरून राज ठाकरेंनी टोला लगावलाय। उपस्थित आणि अनुपस्थितांचे आभार मानतो असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। तसंच विधान परिषदेतही बाळासाहेबांचं तैलचित्र लावण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे। बाळासाहेब ठाकरेंनी कधीच बेरजेचं राजकारण केलं नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। दरम्यान विधान भवनामधील त्यांच्या तैलचित्राकडे पाहून सर्वजण प्रेरणा घेतील असंही ते यावेळी म्हणाले। बाळासाहेबांमुळे माझ्यासारखे शिवसैनिक आमदार आणि खासदार झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। बाळासाहेबांच्या तैलचित्रावरूनही उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। कलाकाराला तैलचित्र साकारण्यासाठी पुरेसा वेळ दिलाय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। दरम्यान तैलचित्र लावण्याचा सत्ताधाऱ्यांचा हेतू वाईट असल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय। ठाकरे चित्रपटामध्ये बाळासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती। षण्मुखानंद सभागृहातील कार्यक्रमामध्ये संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं। काश्मीरी पंडित 6 महिन्यांपासून धरणे आंदोलन करतायत, ते सुरक्षित नाहीयेत। मात्र सरकारकडून काश्मीरी पंडितांचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केल्याची राज्यपाल कोश्यारी यांनी विनंती केली आहे। राजकीय जबाबदारीमधून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ हा चिंतन आणि मननात घालवण्याचा मानस पंतप्रधानांना कळवल्याचं त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना परत जाण्याचं शहाणपण लवकर आल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। दरम्यान पुन्हा एकदा महापुरुषांचा अवमान केल्यास सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी राज्यपालांना दिलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कणकवलीतील चित्रकार सुमन दाभोलकर यांना दगडावरती बाळासाहेबांचं रेखाचित्र साकारलंय। दगडाला कोणताही आकार न देता फक्त रंगाच्या माध्यमातून हे अप्रतिम स्टोन आर्ट सुमन यांना साकारलं असून बाळासाहेबांना जयंतीनिमित्त मानवंदना दिली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खासदार अमोल कोल्हेंनी शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा प्रयोग समर्पित केला। नाशिक येथे शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा प्रयोग सुरू आहे। याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करत अमोल कोल्हेंनी माहिती दिली आहे। मुंबईमध्ये बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आरोग्य रत्न पुरस्कारांचं वाटप झालं। 18 वर्षांखालील सर्व मुलांची तपासणी केली जाणार आहे, ते भविष्य आहे। तसंच जूनपर्यंत महाराष्ट्राचे हेल्थ कार्ड तयार केलं जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयासमोर लावलेला बॅनर काढण्यात आलेला आहे। या बॅनरवरती वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आलेला होता आणि या प्रकरणी बॅनर लावणाऱ्यावरती गुन्हा दाखल केला जाणार आहे। बनावट हॉलमार्किंगच्या कारवाई प्रकरणामध्ये नागपूर सराफा व्यापाऱ्यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। हॉलमार्किंगची जबाबदारी ही BIS म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स लॅबवर असायला हवी होती। सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी सराफांना BISची परवानगी दिली तर बनावट हॉलमार्किंगला आळा बसू शकेल असं मत व्यक्त करण्यात येत आहे। कुस्ती क्षेत्रामधील लोकांकडून पैलवानांवरती अन्याय सुरू आहे असा आरोप डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केला। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये होत असलेले वाद कायमस्वरूपी टाळण्यासाठी सांगलीमध्ये यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याचा आपला विचार असून त्यासाठी 1 कोटींचं बक्षीसही देण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं। पुण्यामधील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात माघी गणेश जन्म सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। यंदा सुवर्ण पाळण्यामध्ये गणेश जन्माचा सोहळा होणार आहे। भक्तांनी दिलेल्या देणगीतून हा पाळणा साकारण्यात आलाय। माघी गणेश जयंतीसाठी मंदिराला फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे।
जुन्नर तालुक्यामधील खामुंडी गावामध्ये धर्मनाथ यात्रेच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला। शासनाच्या नियमांचं पालन करत बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं गेलं। बैलगाडा मालकांसह शर्यत प्रेमींनी सुद्धा शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती। बीडमध्ये श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी इथे धर्मनाथ बीजेच्या निमित्त भव्य यात्रा पार पडली। 7 दिवसांपासून सुरू असलेल्या या यात्रेची आज रामायणाचार्य नाना महाराज कदम यांच्या कीर्तनानं सांगता झाली आणि या यात्रेला जिल्ह्यातून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती। खानदेश वासियांचं श्रद्धास्थान असलेल्या अठरावल इथल्या मुंजोबाच्या यात्रेला प्रारंभ होतोय। देवस्थानच्या वतीने यात्रेची परिपूर्ण तयारी झालेली असून यात्रास्थळी व्यावसायिकांनी दुकानं थाटण्यास सुरुवात केली आहे। यात्रेला मोठी गर्दी राहणार असल्यानं देवस्थान समितीनं चोख व्यवस्था केलेली आहे। दापोलीमध्ये 50व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या निमित्त दापोली शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली आणि या ग्रंथदिंडीमध्ये दापोलीचे गट शिक्षणाधिकारी तसंच शिक्षक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला। भंडाऱ्यामध्ये पुन्हा एकदा शेत शिवारामध्ये वाघानं ठिय्या मांडलेला पाहायला मिळाला। धोप गावात रानडुकराची शिकार फस्त केल्यानंतर आराम करणारा वाघ दिसून आला। वाघाला पाहण्यासाठी लोक गर्दी करत असून वनविभागही त्याच्या मागावरती आहे। माझी वसुंधरा अंतर्गत राहता न्यायालय आणि राहता नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं न्यायालयामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। माननीय न्यायाधीशांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवला। संपूर्ण न्यायालयीन परिसर स्वच्छ करण्यात आला। बीड जिल्ह्यामधून जाणाऱ्या अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरती मोठमोठ्या भेगा आणि खड्डे पडल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे। तक्रारीनंतर अप्पर जिल्हाधिकारी यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे औरंगाबाद इथल्या प्रकल्प संचालकांना पत्र पाठवून योग्य कार्यवाहीबाबत निर्देश केले। अमरावती जिल्ह्यामधील कोणत्याच शासकीय रुग्णालयात रुग्णांना औषधी मिळत नसल्यानं रुग्णांचा रोष दिवसेंदिवस वाढतोय। रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही वर्षभरापासून शासनाकडून औषध साठा प्राप्त झालेला नाहीये आणि त्यामुळे कर्मचारी आणि डॉक्टर यांना रुग्णांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। 12वीमध्ये शिकणाऱ्या जेईई नीट सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभिव्यक्ती हा अनोखा उपक्रम पालघरच्या चिंचणी बीचवर राबवण्यात आला। अभ्यासातील तणाव कमी करणं हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉक्टर अभय एकनाथ वाघ आणि डॉक्टर सतीश माधवराव देशपांडे यांची निवड करण्यात आली। पुढील 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्षांपर्यंत ही निवड कायम राहणार आहे। यवतमाळच्या बाभुळ गावातील प्रताप विद्यालयामध्ये गणिताचा पेपर सोडवत असताना 10वीतील विद्यार्थ्याचा बेशुद्ध होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। प्रतीक गजानन थोटे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। 6 महिन्यांपूर्वी त्याचं डोक्यातील गाठीचं ऑपरेशन झाल्याची माहिती देखील मिळते। प्रजासत्ताक दिनाआधी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं शस्त्र तस्करी करणाऱ्या एकाला अटक केली आहे आणि त्याच्याकडून 34 पिस्तुलांसह जिवंत कारतूसं जप्त करण्यात आली। दिल्लीमधील कर्तव्य पथावरती प्रजासत्ताक दिनाच्या परेडची रंगीत तालीम करण्यात आलेली आहे। विजय चौकातून सुरू झालेली ही परेड लाल किल्ल्यापर्यंत काढण्यात आली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातील 11 मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे। कला, संस्कृती, खेळ, वीरता, सामाजिक सेवा अशा 6 क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या मुलांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत। पंतप्रधान 24 जानेवारीला या मुलांशी संवाद साधतील। जैसलमेर इथे संयुक्त सराव सुरू आहे। दरम्यान भारतीय लष्कर आणि इजिप्त सैन्यानं विशेष हेलिबॉर्न ऑपरेशनचा सराव केला। दिल्ली विमानतळावरती दिल्ली हैदराबाद स्पाइस जेट फ्लाईटमध्ये एका प्रवाशानं असभ्य वर्तन केलं। प्रवासी आणि सहप्रवासी यांना उतरवून विमानतळावरील सुरक्षा पथकाच्या ताब्यात देण्यात आलं। पर्वत रांगांमध्ये बर्फवृष्टीनं सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालेलं आहे। जम्मू काश्मीरच्या 10 जिल्ह्यांमध्ये पुढच्या 24 तासांसाठी बर्फाचं वादळ येण्याचा इशारा देण्यात आलाय। लोकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा देखील दिला गेलाय। आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या पाकिस्तानामध्ये विजेचं संकट उभं ठाकलंय। संपूर्ण पाकिस्तानात बत्ती गुल झालेली असून 12पेक्षा अधिक पॉवर प्लांट पूर्णपणे ठप्प झाले आहेत। अभिनेत्री अथिया शेट्टी आणि के.एल. राहुल हे बहुचर्चित कपल विवाह बंधनात अडकलं। अतिशय खासगी स्वरूपामध्ये दोघांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला। त्यांचे पहिला व्हिडिओ आणि फोटोज समोर आलेले आहेत।
तर विवाह सोहळा संपन्न होताच सुनील शेट्टीनं लोकांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मिठाई वाटली. आता मी अधिकृतरित्या सासरा झालेलो आहे असं त्यानं जाहीर केलं. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील आनंद देखील दिसून येत होता. यामी गौतमनं खास फोटो शूट केलेला आहे. तिच्या या शूटनं चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेतला. तिच्या या स्मित हास्यानं या चाहत्यांची मनं जिंकली. जॅकलिन ही सध्या तिच्या मराठी लुकमुळे खूप चर्चेत आहे. साडी, कपाळावरती टिकली आणि वेणी असा खास लुक तिनं केलेला आहे आणि तिच्या या मराठी लुकवरती चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केलाय. ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता पाहूयात उर्वरित घडामोडी अतिशय वेगवान. ICC T20 टीम ऑफ द इयर जाहीर केलेली आहे, ज्याचं कर्णधार पद विश्वचषक विजेत्या जोस बटलर याला सोपवण्यात आलेलं आहे. तर भारतीय संघातील विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह हार्दिक पांड्या यालाही स्थान देण्यात आलंय. टीम इंडिया आणि न्यूझीलंड तिसऱ्या वन डे सामन्यामध्ये आमने सामने येणार आहेत. हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवरती होणार आहे आणि त्याआधी महाकालच्या भस्म आरतीमध्ये हे खेळाडू सहभागी झालेले होते. मुंबईचा युवा फलंदाज सरफराजनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडलेला होता. आता याच सरफराजचा धाकटा भाऊ मुशीर खान चर्चेत आलेला आहे. तोही क्रिकेटर असून मुशीरनं सीके नायडू ट्रॉफीमध्ये त्रिशतक झळकावलंय. एका मुलीनं चक्क सायकल चालवत डान्स केलेला आहे. हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसतोय. एका मुलाचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आलेला आहे, ज्यामध्ये तो लहान शाळकरी मुलगा आपल्या आईसोबत स्कूटीवरून जाताना दिसतोय. कदाचित आपल्या आईवरती रुसून तो बसला असावा असं नेटकर यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे एक मुलगा हा कुत्र्याचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्याला शेकोटी जवळ बसवून हातानं गरम ऊब देण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. तरुणाचे प्राणी प्रेम पाहून अनेक जण त्याचं तोंड भरून कौतुक करतात. तर यात संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा घडामोडी. तर आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.